सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास हा खरं जर पाहिलं तर आमचा मुख्य मुद्दा आहे विकासाचा. पाणी असून सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाणी टंचाईचा सामना या ठिकाणी करावा लागतो. मुळातच आम्ही व्यापारी आहोत. एकदम 100% सर्वांचा प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे की वरती मोदीजी आहे, आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आहे आणि इथं पण आपल्याला भाजपच पाहिजे. प्रभागामध्ये जर तुम्ही सांगितलं तर माझं स्वतः व्यक्तिगत या ठिकाणी कार्य आहे. नमस्कार मित्रांनो, सध्या जे जालना महापालिकेचं रणसंग्राम सुरू झालेलं आहे. आजपासून सर्वत्र सगळ्या पक्षांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. आपण आज बसस्टँड या भागामध्ये आहोत, जे प्रभाग क्रमांक 7मध्ये मोडतं. प्रभाग क्रमांक 7मध्ये जे उमेदवार आहेत, जे व्यापारी महासंघाचे देखील सदस्य राहिलेले, मोठे पद देखील भूषवलेले, पालिकेमध्ये देखील त्यांनी पद भूषवलेले असे राजेश राऊत आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की कोणते मुद्दे राहणार आहे. राजेशजी, आज तुम्ही कोणते मुद्दे घेऊन तुम्ही समोर जात आहात? सुरुवातीला प्रभागाबद्दल तुम्ही माहिती द्या आणि काय मुद्दे असणार आहे तुमच्याकडे आज समोर जायला जनतेकडे. नमस्कार जालनेकर, आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 7मधून आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भारतीय जनता पार्टी आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास हा खरं जर पाहिलं तर आमचा मुख्य मुद्दा आहे विकासाचा. आणि या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपल्या जे माजी केंद्रीय मंत्री हे आमचे रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा, तसेच आमचे माजी पालकमंत्री बबनरावजी लोणीकर दादा, आमचे माजी आमदार कैलासजी गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली आमचे महानगर अध्यक्ष भास्करराव पाटील दानवे आबा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आमचा मुख्य मुद्दा या ठिकाणी विकासाचा आहे. जसं आता विकासाचा मुद्दा घेऊन तुम्ही समोर जात आहात, तुम्ही अनेक वर्ष पद देखील भूषवलेलं आहे पालिकेमध्ये. आता ही महापालिका झालेली आहे, तर आता काय डोक्यात असणार आहे की तुम्हाला माहिती आहे की रूट लेवलला काय गरजेचं असतं एका नगरसेवकापासून? आता महापालिका झालेली आहे, भविष्यात काय तुम्ही असं नवं करणार आहात जे डोक्यात आहे विजन, की पुढं मी जर निवडून आलो सगळ्यात पहिले ही कामं करेल? बऱ्याच दिवसापासून जालना शहरामध्ये पाणी असून सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाणी टंचाईचा सामना या ठिकाणी करावा लागतो. आणि त्यासाठी ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या टेक्निकल गोष्टीवर आम्ही फोकस केलेला आहे. त्यानंतर आमचा जो हक्काचा पाणी पुरवठा आहे घाणेवाडी तलाव, त्या घाणेवाडी तलाव जे बाय ग्रॅव्हिटीनं या ठिकाणी पाणी येतं आमच्या फिल्टर बेडपर्यंत, तर त्याचं कुठलाही पैसा आम्हाला या ठिकाणी लागत नाही. आज आपण पाहतो की ती जी लाईन आहे ती अक्षरशः चाळणी त्या ठिकाणी तिची झाली होती आणि बऱ्याच ठिकाणी ती लिकेजेस होती. तर तिचं काम या ठिकाणी माननीय दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि जे सोलार आहे म्हणजे लाईट त्या ठिकाणी वापर करण्याचं, तर सोलार सिस्टीम आपण या ठिकाणी मोठी घेणार आहोत. तर त्यामुळे आपल्याला लाईटचा सुद्धा खर्च आपला या ठिकाणी वाचणार आहे. तसेच आपलं जे जायकवाडीचं जो पाणी आपण या ठिकाणी घेतो तर त्याचं जे फिल्टर प्लॅन्ट आहे ते फिल्टर प्लॅन्टसुद्धा या ठिकाणी मोठा या ठिकाणी करण्यात येणार आहे, जेणेकरून आपल्याला जालना शहराला दररोज पाणी देता येईल. जसं आता प्रत्येक प्रभागाची जी आज 16 प्रभाग बनलेले आहे, प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळे जातीय समीकरणं म्हणा वेगवेगळे निर्माण झालेले आहे. आता तुमचा जसा प्रभाग आहे इथं जवळपास असं म्हणू की व्यापारी फॅक्टर खूप चालू शकतो, जो डिसायडर राहू शकतो. तर त्या बाजूनं तुम्हाला जे आता प्रचार सुरू केलं आहे तर प्रतिसाद कसा भेटतो व्यापाऱ्यांना? मुळातच आम्ही व्यापारी आहोत. म्हणजे जसं आपण म्हणतो शेतकरी, तर आमचे वडील या ठिकाणी शेतकरी होते, आमचे आजोबा शेतकरी होते, परंतु वडिलांनी या ठिकाणी व्यवसाय सुरू केला तेव्हापासून जालना शहरामध्ये राऊत परिवार या ठिकाणी व्यापारी म्हणून उल्लेख त्याचा या ठिकाणी होतो. मी स्वतः
व्यापारी महासंघाचा मुख्य संघटक म्हणून या ठिकाणी काम करीत असल्या कारणाने माझा व्यापाऱ्यांशी चांगला दांडगा या ठिकाणी मित्रत्व आहे आणि मी त्यांच्या सुखात दुःखात या ठिकाणी नेहमीच असतो. जसं आपल्यासोबत आणखीन यांच्यासोबत जे प्रचारात जातात ते त्यांच्याशी आपण संवाद साधू. आज सुरुवातीला तर तुमचं पहिले नाव सांगा आणि तुम्ही आज राजेश राऊत यांच्यासोबत प्रचाराला निघलेले आहात, तर काय मुद्दे जसं ते घेऊन जातात ते समोरून प्रतिसाद काय येतो व्यापाऱ्यांमधून? माझं नाव संजय रामेशाजी तोरावाला आहे. आम्ही सकाळपासून आज पूर्ण वार्ड टू वार्ड डोअर टू डोअर जात आहोत. तर एकदम 100% सर्वांचा प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे आणि राजेश राऊत साहेबांचे ऑलरेडी फार काम झालेले आहे. नगरसेवक राहिलेले आहे, त्यांना लोक पूर्ण ओळखतात, लोक त्यांच्यासोबत आहे आणि सर्व याने 100% प्रतिसाद भेटलेला आहे. जसं तुम्ही देखील आता प्रचारात सक्रिय आहात, एक युवा आज सक्रिय होणं खूप गरजेचं आहे राजकारणामध्ये. आज तुम्ही देखील त्यांच्यासोबत आता प्रचाराला जात आहात, काय रिस्पॉन्स येतो आणि आता युती जशी दुभंगलेली आहे तर कुठं ना कुठं विभाजन होणार आहे हिंदू मतांचं, त्याचा काही इम्पॅक्ट होतो आहे असं दिसतंय काय तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रचारात जात आहे? तसं तर काही इम्पॅक्ट दिसत नाही आहे, कारण की वरती आपले मोदीजी आहे. सगळ्यांचं म्हणजे लोकांचं म्हणणं एकच मत आहे की वरती मोदीजी आहे, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आहे आणि इथं पण आपल्याला भाजपच पाहिजे. जवळ पण जे व्यापाऱ्यांचं असो का युवा वर्ग असो त्यांचं मत हेच आहे की आपल्याला भाजप पाहिजे फक्त आता. राजेशजी, जसं आज सगळ्यात मुख्य जो क्लिष्ट प्रश्न राहिला होता बऱ्याच दिवसापासून लोंबकळत, जो 30 तारखेला सुटला आणि युती तुटली. आज युती तुटल्याचं तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं की युती झाली पाहिजे होते का? आज जी सिच्युएशन आहे तर त्याच्याशी तुम्ही कसं टॅकल करत आहात? ते व्यक्तिगत कसं आहे की या ठिकाणी या प्रभागामध्ये जर तुम्ही सांगितलं तर माझं स्वतः व्यक्तिगत या ठिकाणी कार्य आहे. मी लोकांच्या सुखादुःखापासून तर जालना शहराचा आणि माझ्या प्रभागाचा विकास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मी केलेला आहे आणि मला त्याचा चांगला या ठिकाणी अनुभव असल्या कारणाने आज या प्रभागातील सर्व जे लोक आहे, जे जनता आहे, जे आमच्या भगिनी आहे ते माझ्या पाठीशी या ठिकाणी उभा आहे आणि विकासाच्या जोरावर मी ही निवडणूक या ठिकाणी 100% जिंकणार. खूप खूप धन्यवाद. हे होते प्रभाग क्रमांक 7मधून उमेदवारी दाखल केलेले राजेश राऊत. त्यांची निशाणी ही कमळ आहे आणि त्यांनी जो मुद्दा समोर ठेवला आहे, एक विकासाचं विजन त्यांनी समोर ठेवलं आहे की जसं ते निवडून जर त्यांना जनतेनं पुन्हा एकदा जर त्यांच्यावर विश्वास दिला, तो सगळ्यात मुख्य प्रश्न होता पाण्याचा. पाण्याची जी पाईपलाईन आहे त्याच्या संदर्भात त्यांनी जो उल्लेख केला आहे की त्याच्यावर आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की पाणी लोकांच्या दारापर्यंत पोहोचत नाही. हा त्यांचा मुख्य मुद्दा राहणार आहे आणि विकास हा फक्त त्यांचा मुख्य अजेंडा राहणार आहे. जर या लोकांचे विचार तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न याच्यामुळेच करत आहोत की विचाराच्या माध्यमातून जर तुम्हाला हे उमेदवार आवडत असतील तर कोणत्याही आमिषाला बळी न पडता नक्की आवडत्या उमेदवाराला, आपल्या हक्काच्या माणसाचं बटन दाबून त्यांना निवडून देऊन त्यांना पुढं पाठवावं. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.